नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी घेऊन आलेली आहे आज तुमच्यासाठी की हा महिना मार्च महिना कुंभ राशीसाठी कसा जाणार आहे किंवा काय काय चमत्कार घेऊन आलेला आहे। तर सगळ्यात आनंदाची बातमी मी तुम्हाला देणार आहे आणि ती म्हणजे तब्बल 2.5 वर्षांनंतर शनी हा तुमच्या राशीतून मीन राशीमध्ये जाणार आहे। म्हणजे तुम्ही ह्या 2.5 वर्षामध्ये खूप काही अनुभवलेला आहे, खूप काही गोष्टींचा तुम्हाला त्रास झालेला आहे। जर असं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण शनी हा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या राशीमध्ये बसलेला होता आणि नक्कीच शनी आहे म्हटलं की सगळ्यांना एक प्रकारची भीती असते, म्हणजे असतेच। तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, 29 मार्च नंतर हा महिना थोडासा तुम्हाला अजून त्रास सहन करावा लागतो, परंतु 29 मार्च नंतर तुमचं सगळं काही बदलू शकतं। म्हणजे जो काही त्रास होत होता तुम्हाला तो काही प्रमाणामध्ये खूपच कमी होईल। त्यामुळे तुम्ही भिवू नका, तुमचे कर्म चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण शनी कर्मावर विश्वास ठेवतो, कर्माप्रमाणे फळे देतो। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि आता तुम्हाला 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहेत 29 मार्च पासून। तर कर्मानुसार फळ देतो म्हटल्याप्रमाणे सर्व त्रास कमी होण्याची आता वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। तर बघूयात की हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे। तर म्हटल्याप्रमाणे स्वास्थ्य जर पाहिले तर खूपच चांगलं आहे तुमचं ह्या महिन्यामध्ये स्वास्थ्य बाबतीमध्ये, परंतु थोडासा किंवा काही प्रमाणामध्ये डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो। तुमचं डोकं जड झाल्यासारखे तुम्हाला वाटून येईल। तर असं काही वाटत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता। विद्यार्थी वर्गाला तर खूपच चांगला हा महिना आहे, तुम्ही खूप ऊर्जेने परिपूर्ण असणार आहात। जर तुम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा स्वतःच्या करिअर बद्दल एखादं काहीतरी नवीन गोष्टीचं प्लॅनिंग करत आहात तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सफल राहणार आहात। म्हणजे तुम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी किंवा परदेशामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर नवीन गोष्ट तुम्हाला एक प्रॅक्टिकली तुम्हाला चाचपडून पाहायची आहे, तर नक्कीच तुम्ही ते सर्व काही करू शकता आणि तुम्हाला फळ पण एकदम चांगलं मिळणार आहे, त्याचे परिणाम पण तुम्हाला अगदी मनाप्रमाणे मिळणार आहेत। किंवा तुम्ही एखादी नवीन परीक्षा म्हणा, एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही ट्राय करू शकता, त्यातही तुम्हाला सफलता मिळणार आहे। शैक्षणिक बाबतीमध्ये तुम्ही एखादं मोठं पाऊल उचलण्याची ह्या महिन्यात शक्यता आहे, म्हणजे जे कोणी विचार पण केलेलं नसेल अशी गोष्ट तुम्ही करू शकता। जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये आहे किंवा रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी खूपच छान महिना आहे। तुम्ही तुमच्या बोलण्यानेच एखाद्याला इम्प्रेस कराल किंवा तुम्ही खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये आहे कोणीतरी तर त्यांना तुम्ही नक्कीच ह्या महिन्यामध्ये तुमच्या मनातील गोष्ट सांगून त्यांना प्रपोज वगैरे करू शकता आणि त्यामुळे तुमचे नवीन नाते पण जुळण्याची शक्यता आहे। किंवा जे कोणी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांना काही गैरसमजाचा सामना करावा लागू शकतो, म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी एखादं गैरसमज होऊ शकते किंवा एखादा तिसरा व्यक्ती येऊन तुम्हाला काहीतरी आपल्या पार्टनरबद्दल म्हणा सांगू शकतो। तर विश्वास खूप महत्त्वाचा आहे, एकमेकांवर विश्वास ठेवा आणि नवीन जर तुम्हाला नातं जुळवायचं असेल तर नक्कीच ट्राय करू शकता, तुम्हाला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील। तुमचं वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये थोडंसं एक तू मे टाईप असणार आहे। म्हणजे कसं तर बघा, छोट्या मोठ्या कुरबुरी सतत काही प्रमाणामध्ये होत राहतील, म्हणजे पहिलं जसं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी होईल, पण होणार मात्र नक्की आहे, कारण अजून शनी तुमच्या राशीतून गेलेला नाही आहे। तर महिन्याचा सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे। तुमच्या जोडीदारासोबत तुमचं एक असं होणार आहे की तो म्हणेल की त्याचं खरं, तुम्ही म्हणाल माझंच खरं, प्रत्येकजण जर माझंच खरं असं म्हणत असेल तर इथं मग तुमच्यामध्ये सामंजस्य राहणार नाही, तुम्ही एकमेकांना तो इगोमध्ये येईल। मग हे जे तुमच्यातील भांडण आहे ते मिटणार कसं याचा तुम्ही विचार करा। आणि समजा जर अशी परिस्थिती आलं तर त्यांनी नाही नमतं घेतलं तर तुम्ही तरी नमतं घेण्याचा प्रयत्न करा, कारण सध्या तुमच्यासाठी हा महिना आत्ता सुरुवात थोडीशी खराब आहे, त्यामुळे तुम्हीच प्रयत्न करा आणि तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते अशा त्रासातून मुक्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। भाग्य ह्या महिन्यामध्ये तुमच्यासोबत आहे, कोणतंही कार्य कराल तर त्याच्यामध्ये तुम्ही सफलच राहणार आहात। भाग्याच्या बाबतीमध्ये खूपच चांगला महिना आहे हा। मग तुम्हाला एखादं नवीन कोणतं कार्य करायचं आहे, एखाद्या कार्याचा तुम्हाला शुभारंभ करायचा आहे तर नक्कीच करू शकता, तुम्ही सफल राहणार आहात, मनाप्रमाणे परिणाम तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। करिअरच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना खूपच सुंदर आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र अगदी मनाप्रमाणे परिणाम मिळतील, प्रमोशन होण्याची शक्यता आहे। जे कोणी व्यवसाय करत असतील तर त्यांना आर्थिक लाभ पण भरपूर प्रमाणामध्ये मिळतील, भरभरून तुम्ही आर्थिक लाभ मिळवाल। आणि विशेष करून इथं तुम्हाला तुमच्या आईचे जे स्वास्थ्य एक प्रकारे त्रासात होतं किंवा स्वास्थ्य बिघडलेलं होतं तर ह्या महिन्यामध्ये तुमच्या आईच्या स्वास्थ्यामध्ये पण सुधारणा झाल्याची तुम्हाला दिसून येणार आहे। तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुठेतरी फिरायला जाल किंवा एकत्र वेळ घालवण्याची पण शक्यता आहे। कौटुंबिक दृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना उत्तमच आहे म्हणायला हरकत नाही। तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व मंडळींसोबत वेळ घालवाल, त्यांच्यासोबत
स्पेंड कराल आणि हे सर्व कसं घडेल तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत एखाद्या दूरच्या प्रवासाला किंवा तीर्थयात्रेला जाऊ शकता. सोबतच तुमच्या मित्रांनाही तुम्ही वेळ द्याल आणि त्यांच्यासोबत भरपूर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव अनुभवायला मिळणार आहे. एक आनंद तुम्हाला मिळणार आहे. इतक्या दिवसापासून जी काही चिंता होती, एक हुरहुर लागलेली होती, ती सर्व काही मिटणार आहे. महिन्याच्या अंती मात्र तर खूपच चांगले परिणाम किंवा चांगलं शुभ तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या. कोणतंही काम करताना तुम्ही ते काम योग्य वेळी आणि योग्य रीतीने कराल आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच पाहिजे तसे परिणाम मिळतील. वेळ आणि तुमची ऊर्जा यांचं तुम्ही समन्वय साधाल आणि प्रत्येक कार्य हे वेळेवर पूर्ण कराल आणि सफलही व्हाल. पूर्वी कधी केलेल्या कठीण परिश्रम आणि चांगले प्रयत्न यांना फळ म्हणून तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. म्हटल्याप्रमाणे बघा, शनी कर्माने फळं देतो. तुम्ही पूर्वी कुठे चांगले काम केलेले होते तर नक्कीच आता राशी परिवर्तन होताना तुम्हाला तुमच्या कर्मानुसार चांगले कर्म असतील तर नक्कीच चांगले फळं देणार शनी आणि तुमचे काही कर्म खराब असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी तयार राहावं लागणार आहे. तर हे लक्षात ठेवा. आपण चांगलं काम केलेलं असणार आहे तर नक्कीच आपल्याला चांगलं फळ पण मिळणार आहे. महिन्याची सुरुवात मी म्हटल्याप्रमाणे पाहिजे तशी जरी नसली तरी महिन्याचा शेवट मात्र खूपच चांगलं राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूपच वृद्धी असलेला असा असणार आहे. सुखसुविधा मिळवण्यासाठी तुम्ही काही प्रमाणामध्ये खर्च करू शकता, परंतु ठीक आहे, आवकही तेवढीच राहणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीसाठी घरातील मंडळीमध्ये किंवा नातेवाईक मंडळींमध्ये काही प्रमाणात वादविवाद होण्याची शक्यता इथे दिसत आहे. सोबतच परिवारासंबंधी तुम्ही कोणतेही निर्णय घेणार असाल किंवा परिवारातील एखाद्या मंडळींबद्दल तुम्ही निर्णय घेणार असाल तर थोडंसं तुमच्या परिवारामध्ये जे कोणी वडीलधारी मंडळी असतील त्यांची सहमती घ्या आणि सहमती जर नाही मिळाली तर त्यामुळे तुमचं मन खिन्न होईल, तुमच्या मनावर ताण येईल. तर इथे थोडीशी काळजी घेण्याचा प्रयत्न करा. म्हटल्याप्रमाणे करिअरच्या बाबतीमध्ये काही प्रमाणात मोठे निर्णय घेऊ शकता. व्यवसाय तुम्ही करणार असाल तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल. हा करिअरच्या दृष्टीने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूपच शुभ महिना आहे. करिअरच्याच बाबतीमध्ये एखाद्या ठिकाणी यात्रेला पण जाऊ शकता. खूप परिश्रम करणार आहात तुम्हाला खूपच उत्तम असा हा महिना आहे. तर प्रत्येक गोष्टीचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न अजून एक गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता इथे दिसत आहे. मग ते कोणत्याही प्रकाराने तुम्हाला धनलाभ मिळू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल आणि तुमच्या प्रसिद्धीमध्येही जास्त प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येणार आहे. हा महिना तुमच्यासाठी सुख आणि सौभाग्य घेऊन आलेला आहे. एक वेगळ्याच प्रकारचे शुभ संकेत तुम्हाला ह्या महिन्यामध्ये दिसू शकतील. म्हणजे भविष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडणाऱ्या असतील तर त्याचे शुभ संकेत तुम्हाला ह्याच महिन्यामध्ये मिळून जातील. तर एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा महिना खूपच चांगले परिणाम घेऊन आलेला आहे. अगदी मनाप्रमाणे आता सर्व गोष्टी घडतील. इतक्या दिवस तुम्ही ज्या वेळेची वाट पाहत होता तर ती वेळ आता तुम्हाला महिन्याच्या शेवटपासून सुरू होणार आहे. मग प्रयत्न करायला सुरू करा. तुमचं जे काही डोक्यामध्ये होतं आता आपला वाईट काळ संपणार आहे, चांगला काळ सुरू होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला जर हे माझे व्हिडिओ, माझी ही माहिती आवडत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता. धन्यवाद.